ज्यांना आपण सौ दाऊद आणि एक राऊत म्हणून ओळखतो शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, माझे विधिमंडळाचे सहकारी, या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय सुनीलजी शिंदे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिनजी गोते साहेब, राजेंद्रजी दळवी, जगदीशजी चौधरी, इथे उपस्थित विधानसभेचे संपर्क प्रमुख सूर्यकांतजी शिंदे, सचिनजी चराटे, आशुतोषजी मार्कंडे, शिवसेनेचे उपनेते साजनजी पाचपुते, त्याप्रमाणे सर्व उपजिल्हा प्रमुख रावजी नागरे, हरिभाऊ शेळके, सर्व उपजिल्हा प्रमुख इथे आहेत. त्याप्रमाणे तालुका प्रमुख, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व भगिनी, तालुका प्रमुख, सगळ्या तालुक्याचे तालुका प्रमुख, उपस्थित सर्व माता भगिनी आणि शिवसैनिक बांधवांनो, खरं तर कोणती निवडणूक नाही, कोणताही प्रचार नाही, कोणत्याही मताची भीक मागायला इथं आम्ही आलेलो नाही आताच्या घडीला. आणि आताच्या घडीला महाराष्ट्रात अशा पद्धतीनं बऱ्याच वेळेस आपल्या शिवसेनेला वेगवेगळ्या पद्धतीनं काही लोक टोचून बोलत असतात. पण सकाळी एकदा संजय राऊत साहेब बोलले की दिवसभर संजय राऊत साहेब काय बोलले याच्यावरच दिवस चालत असतो. मग जर शिवसेनेला असं बोलत असाल तर मग संजय राऊत साहेबांच्या याच्यावर तुम्हाला बोलायची काय गरज आहे? परंतु या शिवसेनेशिवाय महाराष्ट्राचं पान सुद्धा हलू शकत नाही, हे सत्य आपण कबूल केलं पाहिजे. खरं तर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आणि आता आपल्या महाले साहेबांनी एसआयआर विषयी भूमिका मांडली. खरं तर एसआयआर विषयी गावोगाव शिवसैनिकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. मी एकदा एक पुस्तक वाचत होतो. राहुल गांधी नव्यानं संघटनेच्या कामाला लागले होते नव्याने, आणि त्यावेळेस त्यांनी खुशवंत सिंग नावाच्या ज्येष्ठ पत्रकाराची भेट घेतली आणि त्यांना त्यांनी विचारलं की मला संघटनेचं काम करायचंय, संघटनेचं काम करत असताना संघटन कशा पद्धतीनं बांधावं याचं मला जरा आपल्याकडून माहिती घ्यायची. तर खुशवंत सिंग नावाच्या पत्रकारांनी एवढं सांगितलं की महाराष्ट्राचा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व संघटन कसं बांधायचं. आणि प्रवीण महाराजांनी जे सांगितलं हा विषय काही टाइमपास नाहीये, हा विषय अतिशय सिरियसली सगळ्यांनी घ्यायचा आहे. जर तुम्हाला तालुक्याचं नेतृत्व करायचं, तुम्हाला सरकारचं नेतृत्व करायचं, तुम्हाला नगरपालिकेच्या एखाद्या वॉर्डाचं नगर करायचं, तर मला असं वाटतं की आपल्याला आधी संघटना या विषयात लक्ष दिलं पाहिजे, बूथ या विषयात लक्ष दिलं पाहिजे, बीएल या विषयात लक्ष दिलं पाहिजे, गटप्रमुख या विषयात लक्ष दिलं पाहिजे. म्हणून जे प्रवीण महाराज साहेब सांगत होते ते हे सांगत होते. म्हणून अशा मोहिमा नेहमी होत असतात. 22 वर्षानंतर यासारखा मोहीम होते. आपल्याला बरेच प्रश्न मतदार यादी भेडसावत असतात. याचं नाव काकुली गाळलं का नाही, हे नाव 4-4 ठिकाणी का, 2-2 ठिकाणी का, याचं नाव गाळलं का, याला उत्तर एसआयआर आहे असं मला वाटतं. म्हणून गव्हर्नमेंटचा जो बीएलओ असतो त्याच्या बरोबर आपला बीएलओ असला पाहिजे. बाकीचे लोक कारखान्याच्या बळावर, बँकांच्या बळावर इलेक्शन जिंकत असतील, आपल्याला संघटनेच्या बळावर इलेक्शन जिंकायचे आपल्याला विसरत नाही. निश्चित आपल्या विरोधात अनेक यंत्रणा आहे, सत्तेचा दबाव. परंतु शिवसेना हा काही बाकीच्या पक्षाचा पक्ष नाही. शिवसेना एक विचार आहे, शिवसेना एक स्वाभिमान आहे, शिवसेना एक अंगार आहे.
फोडाफोडीचे प्रश्न या शिवसेनेत होतात, परंतु शिवसेना निष्ठावंतांची खरी लक्षात ठेवा. आपल्या समोर संजय राऊत साहेब बरेच जण सांगतात मला फार त्रास झाला, माझ्या सोसायटीला त्रास झाला, माझ्या ग्रामपंचायतीला निधी मिळाला नाही म्हणून मी त्या पक्षात गेलो. अरे तू तुझ्या जिंदगानीवर हा माणूस 100 दिवस जेलमध्ये जाऊन आला तरी आपल्यामुळे ताकद नको आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. बाकी सोडा, निधीमुळे निवडून आले असते, पैशामुळे निवडून आले असते तर तुमचे विखेन बाळासाहेब थोरात प्रचार करावा लागला नसता. एवढा पैसा यांच्याकडे का हलवतात या शिवसेनेला? का या शिवसेनेच्या साध्या नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये शिवसेनेच्या मागे का लागतात? आणि मला वाटतं याचं उत्तर आपल्याला याच्यातच मिळेल की शिवसेना एक संघटनात्मक ताकद आहे, या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण सुद्धा सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहात. आपलं मी खऱ्या अर्थानं मनापासून अभिनंदन करतो. ठीक आहे, काही लोक गेले असते, काही लोकांना जायची चिंता पण पडली असेल की आता आपण कोणत्या रस्त्याला निघायचं, इकडून निघायचं का तिकडून निघायचं, असं पण चिंता करणार काही लोक तुमच्याकडे, बरोबर आहे का? परंतु मला असं वाटतं शिवसेना निष्ठावंतांची राहिलेली. आज शिवसेना सर्वसामान्य माणसाच्या वेगवेगळ्या प्रश्न राहता आहे का? आपल्या मुलीनं नीटवर बघते, साधी परीक्षा या सरकारला घेता येत नाही. आज एक नाही, मागच्या 22 वर्षात सातत्यानं, 12 वर्षात सातत्यानं पेपर फुटलेले. नीटचा सोडा, सीबीएसईचा सुद्धा साधी शाळेची परीक्षा सुद्धा सरकार नीट घेऊ शकत नाही. म्हणून हे सरकारला खऱ्या अर्थानं विरोध आपण करू शकतो, या सरकारला आपण धडा शिकू शकतो. आज अनेक प्रश्न, कर्जमाफीविषयी सगळे लोक बोलतात आज कर्जमाफी होणार, कर्जमाफीची वाट आपण बघतो असं म्हणतात. पण 30 सप्टेंबर याची तारीख आहे कर्जमाफीची. शिवसैनिकांनी याचा विचार केला का? 30 सप्टेंबर कर्जमाफीची शेवटची तारीख गणली गेलेली आहे. सरकार म्हणतं 30 जूनला आम्ही कर्जमाफी देऊ, पण आता खरीपाचा हंगाम आहे, शेतकऱ्याला कर्ज लागतं. कधी लागतं? आता सांगतं ना, कर्ज कधी लागतं शेतीसाठी? खरीपासाठी कर्ज जून जुलैमध्येच लागतं. आणि मग हा प्रश्न बँकावाले देत नाही, सरकार देत नाही, मी सातत्याने आवाज उठवला. जर 30 सप्टेंबरची कर्जमाफी होत असेल आणि मला उद्या माझ्या खरीपासाठी पिकासाठी कर्ज घ्यायचं तर मी कर्जमाफी बसतो का नाही बसतो? जर मी माझं नाव जुनं केलं तर मी कर्जमाफी बसणार नाही. बँकेचे सोसायटीचे लोक असेल तर हा प्रश्न महत्वाचा आहे. जर मी कर्ज उचललं तर मी कर्जमाफी बसणार नाही. आणि मी कर्ज नाही उचललं यावर्षी तर खरे घेऊ शकत नाही. सत्य आहे असत्य आहे, खरं का खोटं आहे? मला असं वाटतं हा प्रश्न आताच्या घडीला शेतकऱ्याचा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून हा शेतकऱ्याच्या कर्जाचा महत्वाचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे. आज कांदा 50 पैसे 12 आणे, 8 आणे, 4 आणे रुपये किलो गेला. मुंबईला विचारलं तर मुंबईला 30 रुपये किलो कांदा आहे, आपल्या इथल्या बाजारात गेलं तर ₹1.5 कांदा आहे. मुंबईच्या बाजारात 30 रुपये किलो कांदा आहे म्हटले 29 रुपये जातात कुठं? नाफेड सारख्या संस्था या कांदा खरेदीसाठी सरकार निर्मूलनात या महाराष्ट्रात 130 लाख क्विंटल कांद्याचं उत्पादन, 130 लाख टन. 130 लाख टन असताना फक्त 2 लाख टन खरेदी करायला नाफेडला सांगतात. अजूनही नाफेड कुठं खरेदी करतं शेतकऱ्याला माहिती नाही. पण शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा शिवसैनिकांनी गावोगाव तालुका न्याय हाती घेण्याची आवश्यकता आहे. आज पिकाला हमी भाव नाही, कोणतं पीक काय भावाने विकलं जाईल, मी कांदा घेईल, मी कापूस घेईल, मी ऊस घेईल, पण याला भाव काय मिळेल याची चिंता आहे मला. मला असं वाटतं बाजारात आज या शेतमालाला भाव नाही. हे सरकार, मोदीचं सरकार म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्याला हमी भाव देऊ, परंतु सरकार हमी भाव देऊ शकत नाही. आज तुमच्या या अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे मोठे नेते मंत्रिमंडळात काम करतात, पण आजही इथं यायला तुम्ही बऱ्याच रस्त्याला आले. रस्ते कसे तुमच्याकडे? खरं चांगले का खरं खराब रस्ते? मोठे मोठे मंत्री या राज्याचं नेतृत्व करू पाहतात, पण या अहिल्यानगर मधल्या रस्ते अजून नीट शिल्लक नाहीये. सिंचनाचा प्रश्न जसाच्या तसा या अहिल्यानगरचा, गावगाव पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. सिंचनाचा प्रश्न या अहिल्यानगर सारख्या जिल्ह्याचा सिंचनाचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न आहे. वाटतं शिवसैनिकांनी काय काम करायचं, काय काम करायचं विचारायची गरज नाही. एखादा रस्ता खराब असला, एखाद्या गावाला पाणी येत नसलं तर रस्त्यावर उतरलं पाहिजे. हीच शिवसेना लक्षात ठेवा. ही शिवसेना मेळावा झाला, पुन्हा 4 महिन्यात दुसरा मेळावा, याचा अर्थ नाही. मात्र येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला उतरायची आवश्यकता आहे. आज औद्योगिक विकास या नगरचा नाहीये. या नगरमध्ये इंडस्ट्री नाहीये. ज्या इंडस्ट्री
म्हणून बांधव या नगरच्या प्रश्नाविषयी अहिल्यानगरचं नाव तर अहिल्यानगर झालं, अहिल्यानगर तर झालं, परंतु या अहिल्यादेवीचा पुतळा काशीला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कसा तोडला जाऊन बघा. अहिल्यादेवी नाव देता, परंतु या अहिल्यादेवीचा काशीचा पुतळा कशा पद्धतीने या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तोडला. अहिल्यादेवीच्या नावाने यात्रा काढला, परंतु या अहिल्यादेवीच्या होळकरांचा विचाराचा अपमान सुद्धा हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आलेले पण करतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की येणाऱ्या काळात शिवसेना संघटना बांधणी महत्वाची आहे. राजकीय शेतकऱ्याचे प्रश्न हाती घेणं महत्वाचे आहे. मला वाटतं हे प्रश्न हाती घेऊनच आपण लढू. आज या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. माता भगिनी या राज्यात सगळ्यात जास्त मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात आहे. महिलांवर अत्याचाराचं प्रमाण या महाराष्ट्रात आहे. पुण्याला काल परवाच्या दिवशी विषारी दारू पिऊन 25 लोक बळी गेले. म्हणजे मग मुंगळ्यासारखे आणि मुंगीसारखे आणि धुरळासारखे आज लोक म्हणतात सरकारला काही घेणं देणं अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून बांधव या सगळ्या विचार शिवसैनिक म्हणून आपल्याला आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठं आव्हान आहे. मोठे आंदोलन उभा करावं लागतं. या सत्ताधाराला धरणी ठार करावं लागणार आहे. आणि सत्ताधारी महाजलेले लक्षात ठेवा, महाराष्ट्रात सत्तेची मस्ती या भारतीय जनता पार्टीची असेल की मिंदेची असेल की अजितदादा पवारच्या गटाची असेल, ही जिरवण्याची शक्ती फक्त शिवसैनिकाच्या मनगटात आहे. आपण शिवसैनिकाचं मनगट मजबूत असलं पाहिजे. आपण साईबाबाच्या भूमीने साईबाबांना सांगितलेले श्रद्धा आणि सबुरी, या शिवसेनेवर श्रद्धा ठेवा आणि सबूर ठेवा. येणारा काळ हा शिवसेनेचाच आहे, भगव्याचाच लक्षात ठेवा. आणि त्या हेतूने आपण येणाऱ्या काम करण्याचा संकल्प या महिन्याच्या निमित्तानं करा. अशा प्रकारचं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.